चला मग. चला सुरुवात करूयात. तर आपण आज एक 5 मिनिटामध्ये काय करूयात, क्विक रिव्हिजन घेऊ. कशाची? आपण सरळ व्याज, सरळ व्याजामध्ये नंतर आपण प्रिन्सिपल कसं काढायचं, त्यानंतर म्हणजे आपल्याला रेट कसा काढायचा, त्यानंतर टाईम कसा काढायचा हे आपण घेऊया समजून. पण अगोदर सरळ व्याज कसं काढायचं हे एकदा समजून घेऊ. बघा, एक गोष्ट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. त्या म्हणजे ते चला घेऊयात आता. पेन निवडतो मी. तर गणित असं आहे, ₹8,000 वर 3 वर्षात 9% दराने सरळ व्याज किती? सिंपल कन्सेप्ट, साधं गणित. आपल्याला काय करायचंय म्हणजे इथं काय दिलेलं आहे? हा आहे पी, हा आहे टी, हा आहे आर. झालं 3 वस्तू मिळाल्यात, चौथी काढायला भेटत असते. मग आता काय करायचं? या ठिकाणी आपल्याला काढायचंय एस-आय. फॉर्म्युला लक्षात ठेवा. एस-आय इज इक्वल टू पी इंटू आर इंटू टी अपॉन 100. इथपर्यंत लक्षात आलं आता? लक्षात आलंय ना? ओके. मग आता काय करायचंय? पी ची किंमत काय? आवाज येतोय ना माझा? कोणीतरी सांगा. ओके, ओके. हां. पी ची व्हॅल्यू आहे 8000. आर ची व्हॅल्यू आहे 9 आणि टी ची व्हॅल्यू आहे 3 अपॉन 100. मग आता 100 जे आहे, 100 वरती 2 झिरो आहेत. मग इकडेचे 2 झिरो उडवायचे. किती झाले मग? आता इथं सरळ-सरळ आहे. आपण आता मल्टिप्लिकेशन करू शकतो. 8 9 जा 72 आणि पुढे पुन्हा पुढे थोडक्यात आपण काय करू शकतो, डायरेक्ट नाहीतर असाही गुणाकार करू शकतो. या 9 आणि 3 चा गुणाकार करता येईल आपल्याला. बघा, मग आता काय करू? 9 आणि 3 चा मल्टिप्लिकेशन किती येईल? 27 बरोबर आणि मग 27 न या 80 ला मल्टिप्लाय करायचंय. तर मग किती येईल बरं? कोण सांगतं मला? चला 27 चा टेबल 8 पर्यंत म्हणा. पटकन एकदा म्हणून दाखवा. चला सांगा. 27 8 जा किती झाले? मग काय पाठ करताय तुम्ही? 216 आणि मग त्याच्यावर 80 चा 0 लावायचा आहे. मग आता हे काय मिळाले आपल्याला? थोडक्यात सरळ व्याज मिळालं. आहे ऑप्शन नंबर डी ला. समजलं का आता? कॅल्क्युलेशन या पद्धतीने. आता सरळ व्याज समजलं. आता आपल्याला म्हणजे ही बाजू काढता आली. आता ही विचारले जाईल कधी? कधी हे, कधी हे म्हणजे काढा म्हणून विचारलं जाईल. तर मग बघूयात आता. आता इथं विचारलेलं आहे, दर विचारलाय आपल्याला. आता बघूयात. दर काढायचा. मग कसा काढायचा ते आपण एकदा आणखी समजून घेऊ. दर काढताना काय करायचंय बघा, मुद्दल 6,000 आपल्याला माहिती म्हणजे 6,000 काय आहे? पी. सरळ व्याज इथं एस-आय दिलेलं आहे. इथं टी दिलेला आहे आणि इथं मग आपल्याला आर काढायचा आहे. बरोबर? मग काय करायचं? फॉर्म्युला पी-आर-टी अपॉन 100 यांच्यात काही नाही म्हणजे गुणाकार आहे हां, लक्षात घ्या. मग काय इथं एस-आयची किंमत किती आहे? 720. 720 त्यानंतर पीची किंमत 6,000. चला त्यानंतर आरची किंमत माहीत नाही. आर जशास तसा. टीची किंमत किती? 2. मग आता अपॉन 100. तर आता काय करायचं? हे 100 इकडे गुणाकारात न्यावं लागेल ना. म्हणजे काय होईल मग? काहीतरी आलेलं आहे. घेऊ जॉइन करू.
बघा, मग आता इकडं 100 इकडं भागाकारात आहे, तर तिकडे गेल्यावर गुणाकारात होईल. म्हणजे हे 720 वर 2 झिरो लावून टाकायचे म्हणजे गुणाकार झाला 100चा. बरोबर. मग काय हे R जागेवर ठेवायचं आणि हे 6,000 आणि हे गुणिले 2 आहेत. याला ह्याच्या भागाकारात घेऊन जायचं. 6 दुनी किती? 12. 6,000 गुणिले 2,000 म्हणजे 12,000. बरोबर का नाही? मग आता हे 3 शून्य कॅन्सल, हे 3 शून्य कॅन्सल होतील. 12चा टेबल आपल्याला माहिती आहे. किती मग? 6. 12 6 जा 72 म्हणजे R इज इक्वल टू आला 6. नंतर आता कळालं का? यस. काय केलंय हे बघा फक्त. इथं काहीच नाही केलं. इथं बघा ज्यावेळेला आपल्याला पी, आर आणि टी यांच्यापैकी जर विचारलेलं असेल, तर आपल्याला काय करायचंय थोडक्यात म्हणजे 100 इकडे गुणाकारात न्यायचे असतात. आणि हे इकडचे जे 2 व्हॅल्यू असतील त्यांचा गुणाकार करून इकडे भागाकारात आणायचे. बस. एवढंच करायचं आणि कॅल्क्युलेशन करायचं. तर हे नाही समजलं वाटतं. कोणतं? हा हे पण वरचं नाही समजलं प्राईजचं. हो, नाही समजायला तुम्ही रेग्युलर काय जॉइन होत नाहीत. त्यामुळे समजणार नाही ना तुम्हाला. असा विषय आहे ना. रेग्युलर हे सरळ व्याज अर्ध्यातच क्लास कट झालता मग त्याच. पण तू दुसऱ्या दिवशी पाहिलास का? हा दुसऱ्या दिवशी पाहिलास का तू तिथून पुढे कट झालेला? किंवा पहिल्यापासून पाहिलास का एकदा? पाहत नाहीत तुम्ही. काय करतात तुम्ही ना म्हणजे असं लक्ष देत नाहीत आणि मग लक्ष नाही दिल्यावर मग असं होणार ना. किती सोपी प्रोसेस आहे. ह्याच्यात काय अवघड आहे? काहीच अवघड नाही ना. तुम्ही आधी प्रॅक्टिस करावं लागणार आहे तुम्हाला. गुणाकार आला पाहिजे तुम्हाला. मला पाडे आले पाहिजेत. काहीच नाही. ह्याच्यात बघा वरच्या ह्याच्यात आता काय केलंय मी सांगतो तुम्हाला. गणित दिलेलं आहे रुपये 8,000 वर 3 वर्षात 9% दराने सरळ व्याज आहे. तर मग सरळ व्याज हे असं आहे, तर मग इथं काय केलेलं आहे, SI इज इक्वल टू पी इंटू आर इंटू टी अपॉन 100 हे सूत्र आहे. आणि मग ह्यांचं काय करायचं, SIची किंमत नाही माहिती काढायची. पी दिलेला आहे 8,000 मग त्या 8,000ला इथं लिहून घ्या. बघा, मग 8,000 काय करायचं आहे, इथं लिहून घ्यायचं आहे. त्यानंतर मग आरची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे 9 आहे आणि मग टीची व्हॅल्यू आहे 3 आहे. मग लिहा ह्यांच्या खाली 100. मग हे इथं बघा इथं 2 शून्य घेतले कॅन्सल झालेले आहेत. इकडचे मग हा 80 उरलाय. मग ह्या 9 आणि 3चा गुणाकार केला तर हे 27 आला. मग 27 ना आपण 80 ला मल्टिप्लाय केलं. मग 27 8 जा 216 असते. मग त्याच्यावर हे पुढचा 0 लावायचा आहे. म्हणजे 2160. याच्यात काय वेगळं आहे? हे नाही समजायला. आता समजलंय का? यस. फक्त रेग्युलर जॉइन व्हा तुम्ही रेग्युलर आणि जर एखाद्या दिवशी मिस झाला क्लास अडचण आली, लाईट गेली, नेटवर्क नाही, काय नाही. असं जर झालं तर दुसऱ्या दिवशी बघा ना. बघत नाहीत दुसऱ्या दिवशी. हां. बघा. आता याच्यात काय केलंत आपण, मी तुम्हाला सांगितलंय, की याच्यामध्ये काय करायचं, कधी ज्यावेळेला आपल्याला अ, मुद्दल सरळ व्याज दिलेलं असतंय. सरळ व्याज जर दिलेलं असेल, तर आपण काय करायचं, हे सूत्राच्या सगळ्या जिथल्या तिथं सूत्राच्या किमती जिथलं तिथं टाकून ठेवायच्या आणि फक्त इकडे-तिकडे फिरवा-फिरवी करायची. मग काय फिरवा-फिरवी केली, त्या 100ला इकडं मल्टिप्लिकेशनमध्ये नेलंय आणि ह्या दोघांचा गुणा करून ह्यांना भागाकारात आणलंय. दुसरं काय केलंय आपण? काहीच केलं नाही. आणि मग 100ला मल्टिप्लिकेशन करायचं सोपं आहे. ती संख्या लिहायची जशास तशी तिच्यावर 2 झिरो लावायचे आणि ह्यांचा गुणाकार केला 6,000 गुणिले 2 म्हणजे हे 12,000 होणार आहेत. मग 7 बघा इथं मग 72,000ला 12,000नं भाग द्यायचा आहे. मग हे 3 शून्य, तिन्ही शून्य कॅन्सल होणार. मग हे 12 आणि 72 उरतात. मग 12नं काय करायचं 72ला भाग दिला. 12 72.
म्हणजे आन्सर आलं आता. आता समजलं का? यस. लक्ष द्या फक्त तुम्ही, लक्ष द्या. कसं आहे आता इथं इथं तुम्हाला आता बघा हे गणित आहे. याच्यात तुम्हाला सरळ व्याज दिलेलं आहे आणि आपल्याला आता काढायचं आहे इथं मुद्दल काढायची. पी काढायचा आहे आता. वरच्या गणितात आपल्याला आर काढायचा होता. आता पी काढायचा आहे. तर मग कसा काढायचा हे एकदा समजून घेऊ. सूत्र तेच आहे. सूत्र तेच ठेवायचं. सूत्रात बदल नाही करायचा. बघा आता ह्याच्या जागेवर व्हॅल्यू टाका. एस-आय बरोबर किती इथं? 540. 540 मग पी-आर-टी म्हणजे पीचे ठिकाण आपल्याला माहीत नाही. पी आहे. आरची किंमत आहे 12 आणि टीची किंमत आहे 3/100. मग या 100ला इकडे गुणाकारात न्या ना. मग गुणाकारात नेल्यावर काय होईल 100च्या ठिकाणी म्हणजे हे 540 आहेत वरती, तर त्याच्यावर 2 झिरो लावायचे आणि मग हे यांचा गुणाकार करा. कोणाचा? या 12 आणि 3चा आणि याला भागाकारात घेऊन जायचंय. काहीच वेगळं करायचं नाही. कट होतील ना. व्हॉईस बंद करा. बाकीच्यांना समजू द्या. हां, बघा आता, की इथं 12 आणि 3चा जर गुणाकार केला, तर किती होतील हे? 12 3 36 आणि मग 36 न काय करायचं आता ह्याला भाग जातो का 500 आपल्याला 54,000ला तर जाणार आहे भाग. पण मग कसा जाणार आहे? जर आता 36चा टेबल आपल्याला माहीत नसतो, मग ह्याचे भाग करा. याला 9 न भाग द्या दोन्हीला बी. 9 4 36 आणि इथं 9 6 किती 54. मग याच्यावर किती झाले? हे 3 झिरो जशास तसे लावायचे. मग पुन्हा 4 1 4 आणि इथं किती होणार मग? 4 1 4 उरले 2 पुन्हा मग 4 5 20 आणि मग इकडे पुढे 2 झिरो. मग इथं किती आलं ॲन्सर आपलं? 1500 हे ॲन्सर मिळालेलं आहे. म्हणजे अशा पद्धतीनं आता आपल्याला मुद्दल मिळाली आहे. आणि मी काल जे सांगत होतो तुम्हाला, मी शॉर्टमध्ये सांगत होतो. काय करायचं सांगत होतो मी? याला डायरेक्ट 100 न गुणा. बघा, याला 100 न गुणा आणि यांचा गुणाकार करून त्याला भागा. म्हणजे किती? डायरेक्ट झालं. हेच सांगितलं मी. हे जे आपण केलं, तेच आलेलं आहे. हे वेगळं काही केलं नाही इथं. आलं का लक्षात? हेच सांगतो. शॉर्टमध्ये तसंच करायचं असतं. सरळ व्याजाला 100 न गुणायचं. उरलेल्या 2 कन्सेप्टची काय करायचे? गुणाकार करायचा आणि त्याला भाग द्यायचा. उत्तर आपलं येऊन जातंय. आता आणखी इथं मुद्दल विचारली. मुद्दल नको आता. आता आपल्याला काय काढायचंय? थोडक्यात आता इथं कालावधी काढायचा आहे. टी काढायचा आहे. म्हणजे इथं बी आपण एकदा कॅल्क्युलेशन व्यवस्थित समजून घेतलं तर येऊन जाईल. म्हणजे लक्षात येईल तुमच्या की नेमकं काय करायचं आहे तर. ह्या कन्सेप्ट एकदा काढता आल्या का, संपला विषय. काय ह्याच्या बाहेरचं काय नाही. नफ्या-तोट्यात बी हे सरळ व्याज किंवा टक्केवारी लागते हां, लक्षात घ्या. म्हणून तर हे आणि इथं हेच जर नाही आलं तर पुढं कसं मग येणार आहे. म्हणून मी ते पुढं जाय नाही. आता बघा, पी आहे दिलेला, आर दिलाय, आपल्याला एस-आय दिले, आपल्याला काढायचा आहे टी. टी बरोबर वॉट. मग आता आपल्याला फॉर्म्युला आहे एस-आय इज इक्वल टू पी-आर-टी अपॉन 100. काही नाही हो, एकदम शॉर्टकटमध्ये घ्या. जर बघा, आता इथे एस-आय म्हणजे किती आहे? 1800 बरोबर. पी आपल्याला दिला 8000 गुणिले आर आहे तो म्हणजे 7.5. पण मी 7.5ला 7.5 म्हणजे किती असतात ते 7.5 ते दशांश अपूर्णांकात आहेत. तर आपण व्यवहार्य अपूर्णांकात जर केलं 7.5 तर 15/2 म्हणजे 7.5 असतात. मग इथं 15/2 लिहायचे आणि गुणिले टी म्हणजे माहीत नाही आपल्याला आणि पुन्हा छेद किती 100. आता हे 100 इकडे घेऊन जा गुणाकारात. म्हणजे 1800 वरती पुन्हा 2 शून्य लावून टाकायचे. आता भागिले. मग इथं काय होणार? या 2 ने ह्याला भाग द्या. 4000 होऊन जातील हे. पुन्हा हे किती झाले 15 आणि हे चोक 15 चोक 60 आणि मग पुढे त्याच्यावर 3 शून्य. म्हणजे हे झाले किती? 60,000. सर पहिलं तर मग आता काय करायचं? काय? आपल्याला तेच तेच करायचंय ना आता बघा.
1800 आहेत. 1800 आता इथं बघा, इथं मग काय करायचं हे 3 शून्य आणि हे 3 शून्य कॅन्सल होतील आणि हे एक किती 180 हे खालचे हे नीट दिसेनात. मग हे 6 न काय करायचं 6 3 जा 18 आणि मग याचा अर्थ आपल्याला इथं पाहायला मिळेल, सर की काय होईल? पहिलं येस, म्हणजे इथं 3 आन्सर आलेले आहे. तर कालावधी आपल्याला 3 मिळालेला आहे. म्हणजे या पद्धतीनं इथं आपलं 1 झिरो जास्त आला माझ्याकडून हा. हा नाही येणार. इथं 8 आहे म्हणजे 18 होईल मग आणि मग ते 18 म्हणजेच काय असेल ते थोडक्यात आपल्याला सांगता येईल या पद्धतीनं. म्हणजे जे व्याजदर आता शॉर्टमध्ये जर काढलं आपण, तर शॉर्टमध्ये काढायचं म्हणलं तर काय करायचं व्याजदराला काय करायचं 100 न गुणायचंय आणि भागायचे कोणी या दोन्हींचा गुणाकार करून. म्हणजे इथं 8,000 गुणिले 15/2 म्हणजे हे 7.5. मग इथं किती होणार? त्यांचाच गुणाकार करायचा सेम. पुन्हा इथं या पद्धतीनं. 15 चोक इथे हे किती झाले 4,000 आणि मग पुन्हा 4,000 आणि या 15चा गुणाकार. हे झाले थोडक्यात 4,000. इथं 15 चोक 60 आणि पुढचे ते 3 शून्य जसेच तसे म्हणजे झाले 60,000. मग ह्या 60,000नं काय करायचं याला भागायचं. ठीक आहे. या पद्धतीनं सेम तीच कन्सेप्ट आपण या ठिकाणी वापरली. काही वेगळं नाही केलं. मग इथं हे 3 शून्य जातील आणि ह्यातला 1 शून्य जाईल आणि हे 2 शून्य आणि हा 1 शून्य पुन्हा हा 1 शून्य म्हणजे 4ही शून्य आपले आउट होणार आणि मग आता 6 3 जा 18 म्हणून उत्तर आपलं 3 आलेलं आहे. हे असं शॉर्टमध्ये सांगितलं होतं. तर अशा प्रकारे आपण हे काय करायचंय थोडंसं समजून घ्यायचं आहे. ज्यांनी नाही पाहिलेलं जे नव्हते मागे त्यांनी आपले जुने क्लास बघा. मागचे रेकॉर्ड केलेले टाकलेले आहेत आपण. ते समजून घेतल्यानंतर तुमच्या लक्षात येईल काय उत्तरं आहेत तर. ठीक आहे. आता कन्सेप्ट क्लिअर झाली का सरळ व्याजाची कोणाची बाकी आहे? नो ठीक आहे मग. तर मग आता काय करू? आता आपण पुढे जाऊयात. पुढे जाऊन आपल्याला आज मला तर नफा तोटा शिकवायचा होता. बघूयात मग.